आपले इन्फ्रा मराठी चॅनेल वर स्वागत आहे। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये समावेश असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या पुनर्विकास कामाचा श्री गणेशा करण्यात आला आहे। हे काम रेल डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे केले जात असून हे काम पूर्ण करायला कमीत कमी 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागणार आहे। विशेष म्हणजे या पुनर्विकासामध्ये विमानतळच्या सारख्या सुविधा मिळणार आहे, त्यामुळे या नवीन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या पुनर्विकासाची उत्सुकता सर्वांनाच आहे। जानेवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते। स्थानकाचा सध्याचा चेहरा कायम ठेवत विमानतळासारखे सुविधा देण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे। स्टेशनमध्ये अनेक नवीन बदल होणार आहे। यामध्ये सौर ऊर्जा, जलसंवर्धन यासारखे पर्यावरण पूरक प्रकल्प देखील हाती घेण्यात येणार आहे। यासाठी एकूण 2450 कोटी खर्च येणार आहे। यामध्ये DRM कॉम्प्लेक्स